नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर मी पण मजेत. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेलच. अजिबात स्किप करू नका. तर सांगितल्याप्रमाणे आजचा भाग का स्पेशल आहे तर आम्ही आज रानातला व्लॉग दाखवणार आहे. कारण रानात तर आम्ही नेहमीच जातो आहे, पण रोजच जात असतो आहे. पण तिथले व्हिडिओ वगैरे मी कधीच शूट केले नाहीत आणि म्हणजे असं व्लॉगमध्ये टाकलेही नाहीत. तर पूर्वी कधीतरी एक म्हणजे 5-7 महिन्यापूर्वी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ऊस जाताना आमचा किंवा असा बरंचसं शेतीमधलं व्हिडिओ टाकलं होतं. तर शेतामध्ये एरवी आम्ही दोघंच जातो. परंतु आज साक्षू येणार आहे. साक्षूला कॉलेजमुळं किंवा मुलांना कॉलेजमुळं आमच्याबरोबर यायचं होत नाही. तर आज साक्षूही येणार आहे आमच्याबरोबर. कुलूप बसते का नाही दिद्दूबाई? साक्षूबाई, चला हिला साक्षी सुद्धा म्हणलेलं आवडत नाही, साक्षू म्हणायला लागतं. हा आमच्या रानाकडे जाणारा रस्ता. तर पूर्ण हा पुणे हायवे आहे आणि बघा खूप मस्त असा आता सध्या डेव्हलप झालेला आहे हा हायवे. हा आमचा नेहमीचाच रस्ता असला तर इथून जाताना आम्हाला नेहमीच फील येतं की आम्ही पुण्याला चाललो आहे की मुंबईला असं वाटतं. आम्ही जाम तोंडाला बिंडाला बांधून चाललो, तो ऊन होतं ना. तर आम्ही फायनली रानात पोचलो आहे बघा. आणि इथं आहे आमचं शेत. तर हे बघा साक्षू उभा राहिलेली ह्या कठड्यावर आणि मला पण म्हणत होती ये इकडं, पण मला वाटलं की माझा बॅलन्स सांभाळता जाणार नाही मला, म्हणून मी गेली नाही तिथं. तर तिला म्हणलं तूच फिर, मी काय येत नाही बाबा तिकडं. तर इकडं साक्षी उभा राहिली होती आणि हे आमचे गाळे आहेत. तर इथं आम्ही आमच्या शेतीची अवजारं सामान जे असते शेतीचं लागणारं ते इथं ठेवत असतो आहे. आणि भविष्यात आम्हाला कधी काय व्यवसाय करू वाटला तर आम्ही इथं करू शकतो म्हणून हे गाळे काढलेले आहेत. तर शेजारून हायवे आहे आणि येणारे जाणारे लोक बघतायत माझ्याकडे व्हिडिओ काढते म्हणून. तर आता मी तसाच व्हिडिओ काढते बघा. तर रोडच्या पलीकडच्या बाजूला आमचं शेत आहे. अलीकडं पण थोडं आहे आणि पलीकडं पण आहे. तर आता आम्ही तिकडं जाणार आहे. आम्हाला आता रोडच्या पलीकडे जायचं होतं पण साहेब गेले होते, आमच्या गाळ्याच्या पाठीमागं जरा ऊस आहे तर तिथं गेले होते ऊस बघायला आणि येता येता बघा ऊस घेऊन आलेत. खात त्यांना इतका ऊस आवडतो की रानात आलं पाऊल ठेवला म्हणलं का पहिल्यांदा ऊस काढतात आणि खात बसतात. तर हे बघा ऊस खात आलेले आहेत, त्यांचा हा फेवरेट छंदच आहे म्हणा. आणि इथून कटड्यावरून ते सहजच आले आणि मला आश्चर्य वाटलं. जाताना पण त्यांनी उडी मारून गेलं होतं, पण मला वाटलं मी नाही बाबा जाऊ शकत अशी. तर आता साक्षी म्हटली पप्पा करून दाखवा बघू तुम्ही कसं गेलता मग अशा आणि कसं वर चढला दाखवा बघू, म्हणून हिने आता दाखवायला लागलीत बघा. तर तुम्ही तर अगदी 2 डांगामध्ये गेलेत, खाली उतरलेत बघा. खोल आहेत पण लगेच गेले ते आणि आता लगेच वर चढतायत कसं बघा. साक्षीला दाखवतो तिथे. तर इकडं आम्ही हायवे क्रॉस करून आलेलो आहे. तर हायवेला खूप वाहनं असतात, अगदी डोळ्यात तेल घालून म्हटलं तर रस्ता क्रॉस करायला लागतो. आणि पुणे हायवे असल्यामुळं खूप म्हणजे खूप रहदारी आहे. तर इथं आमच्या रानाच्या पायथ्यालाच ओढा आहे बघा छोटासा. वड्याला कुठं पाणी आहे तेव्हा? एवढंच एवढा मोठा खड्डा पडलाय. तर ह्या ओढ्याला पाणी पावसाळ्यात आणि ज्यावेळेस कॅनलला पाणी येतं त्यावेळेस भरपूर पाणी असतं ह्या ओढ्याला, अगदी फुल भरून वाहतो. तर ही आमच्या शेजाऱ्यांचं रान आहे एवढं आणि मोठं त्यांच्या आंब्याचं रानातली झाड. झाडं बघून आमची साक्षू खूप एक्सायटेड झाली. आंब्याचं आंब्याची झाड किती झाडं, मोठं आहे नारळाची झाडं ह्यांचं. बघून. तर चिकूही खूप लागलं होतं म्हणून आम्ही बघत होतो. तर आमच्या साहेबांना अजिबात आवडत नाही, असं बघितलं तरी आवडत नाही कुणाच्या झाडांकडं. ते म्हणतात चला पटदिशी या इकडं. आम्ही तोडत नव्हतो तरी पण त्यांना वाटलं. आमचं कशाचं झाड? जांभळाचं. ही कोणी बसवले सोलर पॅनल? वाव, चिक्कू किती लागली तर. पण आपण घेऊ शकत नाही. अहो आम्ही बघतोय, म्हणायच पण नाही का म्हणलं तरी पण घेतलं सारखं. इथं कुठं बसाय तर जागा आहे का मम्मी? अगं स्वच्छ काय मनानं स्वच्छ होत असतं हे. कसं होणार? करायचं सगळं, झाडून काढायचं, परत अंतरायचं खाली काय तर तुला एका ठिकाणी मांडायचं. बघा आपली आंब्याची झाडे किती भारी होती. ह्या झाडाला 22 आंबे लागले होते गेल्या वर्षी. कुठल्या? आणि लय मोठं होतं. राहू.
रानात गेलं की रान आपल्याला काम सांगतं म्हणते तसं असतंय. तर आमच्या आंब्याच्या झाडांवर खूप वेलतार चढली होती, म्हणजे कावळीचा वेल चढला होता. तर म्हटलं आज हा वेल काढून टाकावा सगळा. कारण काय होतंय, पूर्ण वेल आंब्याच्या झाडाला वेढला होता आणि त्यामुळं कसं झाड वाढायला हे करतं ना, म्हणजे वाढत नाही व्यवस्थित. म्हणून मग म्हटलं आज वेलतार काढून टाकावी ती सगळी. तर आम्ही काही कुऱ्हाड आणली नव्हती, आज खुरपं आणलं होतं. कुऱ्हाड आहे पण गाळ्यात आहे, आता पलीकडे जावं लागतंय म्हणून हातात खुरपं होतं. त्या म्हणजे खुरप्यानंच आता आमचं चाललंय काढायचं. इथं वड्याच्या कडेला आंब्याची आमची 5-7 झाडं आहेत आणि 2-3 जांभळीची झाडं आहेत. उंच उंच गेलेत झाडं जांभळीची. तर सीझनमध्ये जांभळं इतकी लागतात की बस विचारायला नको. मी म्हणते कशाचा वेल आहे? ही कशाचं झाड आहे पप्पा? येलतारचा वेल. येलतार आंब्यावर चढलाय. हे आमच्या पुरीला तर ग्रामीण भाषेतलं शब्दच माहीत नाहीत. तिला वाटतं येलतार म्हणजे एखाद्या वेलाचं नाव बिव आहे का काय कुणास ठाऊक. कशाचं आहे मम्मी? पण दिसत नाही हात नीट. जोर लगा के हर्षाच पडला. आम्ही आंब्याच्या झाडावरचं वेल काढेपर्यंत साक्षीच बघा चाललं होतं, इथं व्हिडिओ काढ, ती व्हिडिओ काढ. तर इथं रानात फुलाची छोटी छोटी रानफुलांची झाडं असतात ना, तर त्याचा व्हिडिओ काढत बसली. तर खरंच खूप मस्त ही फुलं होती आणि हिचं काही ना काय चाललं होतं, आपलं व्हिडिओ काढ, हे काढ करते आणि आमचं आपलं चाललं होतं काम. हा ग मम्मी झाड पडशील. झाड हालायला लागलं वरनं. तर इकडे ते शेवरीचं झाड आहे का कशाचं होतं काय माहीत नाही, उंचच्या उंच गेलं होतं आणि त्याच्यावर वेल चढला होता आणि तोच वेल आंब्याच्या झाडावर चढला होता. म्हणून मी त्या वेलाला धरलं होतं. तर मला म्हणते आपली झाड पाडशील. तर हिला आपली गंमत करायची सुचते, काय काम करणं ना धरणं, पण व्हिडिओ काढून आपले मजा मस्ती करायची. जवळच आंब्याच्या झाडाच्या एक वेल होता. तर साहेब तोडत होतं, पण तो काय खुरप्यानं काय केला तुटत नव्हता. म्हणून साहेबांनी नाद सोडून दिला. म्हटलं जाऊ दे आता परत कुऱ्हाड आणून तोडू. तर आम्ही मग आता म्हटलं जाऊया खाली. मग आता खाली आमचा सगळा ऊसच आहे, तर आपण बघत जाऊया. तर इकडं साहेब ऊस खात होतं आणि साहेबांनी मला पण दिला आहे ऊस खायला. ही बघा, मला ऊस खाता येत नाही तरी पण मी खायला लागले. असं खायचं तू. कसा होणार? चल अशा ऊसाचा रस पेलेला बरा. पण ऊस खाण्याची मजा येते ऊसाचा रस पिण्यात ना. अवदात ही होते तर. पाणी आहे का विहिरीत? असणारच. कसलं निळ आहे. पण घरी गोकर्ण लावायचं एवढं रानातले गोकर्णी माहिती आहे. असणारच. राहणत असतेच. किती छान. गोकर्णीचा चहा भेटत म्हणजे गोकर्णीच ब्ल्यूटी कडून. रानात आपण आलो की कधी पण आपण रिकाम्या हातानं जात नाही माघारी. तर आमच्या रानात शेवग्याची झाडं भरपूर असल्यामुळं आम्ही नेहमी आलू का रानात शेवग्याचा पाला काढून घेतो. तर शेवग्याच्या पानाची भाजी इतकी छान लागते आणि खूप आयुर्वेदिक असते. तसं शेंगा वगैरे पण असतात झाडाला भरपूर, तर शेंगा पण काढून नेत असतोय आम्ही. रानात सगळीकडे जिकडं बघेल तिकडं आमच्या तुम्हाला गोकर्णीचं वेलच दिसतेलं. सगळीकडे निळे निळे फुलं असते ती. पण आता काय झाले, पाऊस जरा जास्त झाला आहे त्यामुळं फुलं कमी आणि वेलाला सगळ्या शेंगाच दिसते त्या. तर ही बघा आमच्या नारळाचं झाड. शेजारचं शेवग्याचं झाड आहे ना, खूप मोठं आहे आणि ह्या झाडाला मात्र शेंगा लागले. त्या पानं कुठल्याच झाडाला नव्हती, सगळी गळून गेली होती. साक्षी खूप दिवसातून रानात आली त्यामुळं तिला असं ऊसातनं चालायची सवय तिची मोडली आहे जवळजवळ. ती ऊसाचं पानं आहेत ती सगळी तिच्या तोंडाला हाताला कापायला लागली. म्हणून तिनं अशा प्रकारे स्टोल घेतलाय बघा पांघरून आणि निघाली आपली ऊसातून. आमचा खालीपर्यंत ऊस आहे
आणि ही नळपट्टी आहे, बघू शकता. आम्ही चालतोय दोघी, मी आणि साक्षू. दिदू ए तिला दिदू साक्षी म्हणलेलं आवडत नाही, अजिबात आवडत नाही. आणि आमचं साहेब बा कसं चाललं तरा 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 एकटंच पुढं. अहो पप्पा आता दिदा कशा जाणार आहे त्या बघा. आता इकडं साक्षू चाललेली आहे. अरे वा, डेअरिंग आहे पुरीत. गेली. हा उजनीचा छोटासा कॅनल आहे, आमच्या रानातून गेलाय. आणि कॅनलवरून जाताना हे अशा प्रकारे डाम वगैरे टाकलेले असतात, तर त्याच्यावरून आम्हाला जायला लागतं. साक्षीला वाटलं मला जाता येते का नाही म्हणून व्हिडिओ काढत होती. आता नेहमी येणाऱ्या माणसाला भीती कशाची आली हे तिला कसं कळणार. रानात आल्यावर एकदम भारी वाटतं. मस्त असं हिरवंगार, जिकडं बघील तिकडं ऊसच ऊस. आणि आता रानात आमच्या ऊसाला पाणी देत चालू आहे, त्याच्यामुळं साहेब सकाळी येऊन गेलं होतं, पण परत आम्हाला न्यायला आलं होतं. त्याच्यामुळं मग मोटर सुरू करूनच गेलं होतं. तर इथं आमची मोटर सुरूच आहे, चेंबर सुरू आहे बघा. तर दाखवत होतं आम्हाला पाणी. तर आम्ही आता निघालो आहे. खालीपर्यंत ऊस आहे आमचा आणि हा मोठा ऊस आहे. तर हा जो आहे तो खोडवा आहे, 1-2 महिन्यात त्याला तोड येईल. तर आम्ही निघालो आहे आणि दोन्ही रानाच्या मध्ये आम्ही थोडंसं म्हणजे गाडी जाण्यापुरता रस्ता ठेवला आहे, गाडीवाट. कारण आपला ऊस वगैरे काढायचा असतो त्यावेळेस प्रॉब्लेम येतो ना, म्हणून मग असा रस्ता ठेवला आहे आम्ही. इकडं ऊसाला पाणी द्यायचं सुरू होतं साहेबांचं. तर बारक्या ऊसाला, आमचा जो छोटा ऊस आहे त्या ऊसाला पाणी सुरू होतं. आणि ही जी मोठ्या ऊसातून एका साईडने दंडाने पाणी चाललं होतं, पण भरपूर पाला अडकला होता. त्यामुळे साहेबांनी इथला पाला वगैरे काढला, म्हणजे पाणी पटापट जाईल पुढं. तर हा जो खोडवा ऊस आहे ना, ह्याच्यातलंच आम्ही 2 सऱ्या ऊस तोडला आणि ह्याचंच बेणं तयार केलं होतं. तर खाली आमच्या छोटा ऊस आहे, तर इथं जेवढा ऊस उगवून आला आहे ना छोटा छोटा, तेवढाच खाली पण ऊस उगवून आला आहे. तर तो ऊस कसा आहे छोटा आता लावलेला, तर तो तुम्हाला मी पुढच्या भागात दाखवणार आहे. कारण म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर हा व्लॉग खूप मोठा होईल आणि व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हालाच कंटाळवाणा वाटेल. आणि तसंच तुम्हाला आमचं जर शेतीचं व्लॉग बघायला आवडत असेल तर नक्की सांगा, मग इथून पुढं मी शेतीचंच व्लॉग टाकत जाईन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत, म्हणजेच याच्याच पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.